ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। गजानन महाराज व तुमच्या कृपेने 2 घास पोटाला खायला मिळते, अशीच कृपा ठेवा समद्यांवर। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। हा पार्वती सुरू करा। माई दादा लय भूक लागली आहे, काय भाकर तुकडा मिळेल का? अरे तुला खायला दिलं तर आम्ही काय खाणार रे? मातीची ढेकळा? पार्वती आता मला सांगा, एक घास बी पोटात गेला नाही आणि हा आला इथं। घे बाबा। लय उपकार झालं दादा, 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही। आणखीन देऊ? हा आता पोट भरल ना तुझं? होय येतो दादा। गण गण गणात। हे काय केलं तुम्ही? आता एकच भाकर उरली ना? हे पार्वती अगं अर्धी अर्धी खाऊ, पोट भरल की आपलं। एकाच दिवशी ना अंगावरचं नेसलेलं सुद्धा सोडून द्याल तुम्ही कोणाले? पार्वती मी महाराजांचा भक्त आहे, भुकेल्याचं पोट भरणं हे पुण्याचं काम आहे असं महाराज सांगतात। अगं त्यांना गुरुस्थानी मानायचं आणि त्यांचं ऐकायचं नाही, त्यांचे विचार आचरणात आणायचं नाही, असं कसं होईल? नाही पार्वती हे मला जमणार नाही। आता हा कशा पायी आला? हा पुन्हा वामनरावाच्या अंगात आलं असणार। पार्वती आलोच मी। गण गण गणात बोते। बोला। वामनरावांच्या अंगात गजानन महाराज आले आणि तुम्ही त्यांचे भक्त ना, म्हणून तुम्हाला सांगायला आलो, चला दर्शनाला। मी येणार नाही। हा? वामनराव ढोंग करतात, लोकांना फसवतात। गजानन महाराज कधीच कुणाच्या अंगात येत नाहीत। सदाशिवराव अरे तुम्ही पण काय कोणाचं बी ऐकून कोणाच्याही मागे जाता आणि त्या वामनरावाच्या सांगण्यानं वागता? अरे तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? अरे त्या परास आपल्या शेतात काम करा, काबाड कष्ट करा, सोनं पिकवा। बस लय बोलताय सदाशिवराव, तुम्हाला यायचं नसन तर नका येऊ, लोकांना कशाला फितवताय? यांचं चांगलं होणार आहे। गजानन महाराज तुम्हाला संधी देणार आहेत ना, मग हे कसे काय येतील इकडं? चला रे। गजानन महाराज त्यांना बुद्धी दे। गण गण गणात बोते, गण गणात बोते। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। आम्ही गजानन महाराज आहोत। वामनराव वामन आमचा आहे आणि आम्ही वामनचे आहोत। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। महाराज दमला असाल, थोडा आराम करा। आम्ही दमलोय। काय म्हणजे शेगाववरून तुम्ही प्रवास करून आलात ना, म्हणून सांगितलं। मी पाहिलंय गजानन महाराज असेच बसतात। होय 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 महाराज। दिनू आम्हाला चिलीम ओढायची आहे, चिलीम घेऊन ये, चिलीम घेऊन ये। आता आणतो महाराज। महाराज वामनरावांच्या अंगात येऊन आपण अनेकांना मार्ग दाखवलाय महाराज। बरं मग मलाही मार्ग दाखवा। मार्ग दाखवणारे आम्ही कोण? मार्ग दाखवतो तो आमचा पांडुरंग, आम्ही निमित्त मात्र। महाराज आपली चिलीम दे। महाराज असेच चिली मोडतात। असं होय? महाराज माझी म्हैस गाभण आहे, याच्या आधी तिनं 3 म्हशीला जन्म दिलाय। या खेपेला या वेळेस तसंच होईल। खरंच महाराज? या वेळेस रात्रीच जन्माला येईल असा आमचा पांडुरंग सांगतोय। होय होय महाराज, येतो महाराज। बघा महाराज आपले फक्त सगळे फक्त कामापुरते। अहो दक्षिणा पेटीची साधी आठवण सुद्धा त्यांना राहत नाही। असं बोलू नये दिनू, आमचा प्रत्येक भक्तगण दक्षिणा पेटीत काही ना काहीतरी टाकत असतो, हे आम्ही जाणतो। होय ना रे? होय होय महाराज। दक्षिणा पेटी कुठे आहे दिनू भाऊ? त्या बाजूला आहे तिकडे। होय होय चला।
येतो महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कशाला उगाच त्या दिनकर भाऊंशी वाद घातलात? उगाच वाद घातला? नाही तर काय, आपण गुमान आपलं काम करावं ना. लोक काय करतात त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे? हे पार्वती कसं देणं घेणं नाही हा? अगं या गावात अनेक चांगल्या वाईट गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडत असतात, पण मी कधी लक्ष देत नाही, कारण माझा त्याच्याशी काय पण संबंध नाही. हा, माझ्या शेगावच्या गजानन महाराज विरुद्ध कोण बोलत असेल ना, ते मी असं नाही करणार. अगं हा वामनराव खोटं बोलतोय या. असं तुम्हाला वाटतं, पण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा ना. आणि मला सांगा, वामनरावच्या विरोधात जाणं आपल्याला झेपणार आहे का? बघ पार्वती, मला काय झेपणार आहे झेपणार नाही याचा विचार मी करत नाही, पण माझ्या गजानन महाराजांचं रूप घेऊन लोकांना कुणी फसवू नये असं मला वाटतं, आणि मी त्यासाठीच प्रयत्न करणार आहे. अहो, मी एक सांगू, माझं ऐकाल का? हे बघा, मी काय म्हणते, वामनरावाच्या अंगात जेव्हा गजानन महाराज येतात ना, तेव्हा गावातले लोक जातात त्यांच्या दर्शनाला. तुम्ही बी एक वार जाऊन या ना. पार्वती, काय बोलतेस? तुझं डोसकं ठिकाणावर आहे का? अहो, फक्त दर्शन घ्या, त्यांच्या पायावर डोकं ठेवा असं नाही म्हणत आहे मी. अहो, तिथं गेलं म्हणजे तुम्हाला कळेल ना, वामनरावाच्या अंगात गजानन महाराज येतात म्हणजे नेमकं काय होतं, ते कसे बोलतात, कसे वागतात, ते तुम्हाला प्रत्यक्ष नाही का बघायला मिळणार. आणि मग तुम्हाला बघितल्यावर कळेल ना, वामनराव करतात हे सोंग आहे का खरंच गजानन महाराज त्यांच्या अंगात येतात ते. पार्वती, हे शक्य नाही. गजानन महाराज माझ्या मनात आहेत, ते मला सांगतायत वामनराव लोकांना फसवतायत, आणि मी असं वामनरावांना करू देणार नाही. मग माझं भले काय पण हो. दिनू, आम्ही गजानन महाराजांसारखे जर संत महात्मे झालो, त्या पदाला पोचलो, तर त्यामागे तुझेही श्रम आहेत, हे आम्ही जरूर मान्य करू. जी महाराज. परंतु तुझे श्रम थोडे कमी पडतायत असं आम्हाला वाटतं. वामनराव, तू गावात एवढा प्रचार करून सुद्धा तो सदाशिव आमच्या दर्शनाला आला नाही. सदाशिव गजानन महाराजांचा निस्सीम भक्त. आमच्या अंगात गजानन महाराज येतात म्हटल्यावर खरं तर त्यानं आमच्या दर्शनासाठी धाव घ्यायला हवी होती, पण तो ढुंकूनही आमच्याकडे बघत नाही. उलट संधी मिळेल तेव्हा आमचा खोटेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. हा, मलाही असंच वाटतंय. आपला खेळ कोणी बिघडू शकत असेल तर तो एकटाच सदाशिव स्वतःला लई शाना समजतो. अरे तुला पटत नसेल तर गप बस ना, बोलून कशाला दाखवतो. या सदाशिवचा काहीतरी इलाज करायलाच हवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, मला ठाऊक आहे, या वामनरावानं तुमच्या नावाचा दुरुपयोग करून कोणता खेळ मांडलाय हे तुम्हाला दिसत असणारच. आणि एक दिवस तुम्ही स्वतः इथं येऊन त्याच्या पाठीत काठी हाणून त्याला सुतासारखा सरळ करणार. महाराज, आता आणखी उशीर कशापायी करताय? त्याला सरळ करण्याची वेळ उद्याची असेल तर ती आजच साधणं तुम्हाला शक्य आहे. असं ऐकल्यातच कोणाशी बोलताय? काही अडबिड तर नाही लागलं तुम्हाला? पार्वती, अगं माझ्या गजानन महाराजांशी बोलत होतो. तुमचं बोलणं त्यांना ऐकायला जातंय व्हय? आज रातच्याला ना शांत झोप नाही लागायची बघा. का ग? तो वामनराव आहे ना, तो लई मोठा माणूस आहे हो. आपलं हो त्याचं नव्हतं करायला त्याला काय बी येळ लागणार नाही बघा. मानतेस ना? अगं वामनराव चांगला माणूस नाही हे मानतेस ना? आणि तरी सुद्धा त्याच्या अंगात महाराज येतात हे पाहण्यासाठी मला त्याच्या घरी पाठवतेस? पार्वती, वामनराव सारख्या वाईट माणसाच्या अंगात माझे महाराज कधीच येणार नाहीत. सदाशिवराव, ओ सदाशिवराव,
काय रे बाबने, काय झालं काय? अहो तुमच्या शेताला आग लागली ना. काय होय होय शेत बघा बघा जात आहे. अरे चल लवकर.